महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो। व्यासपीठावर उपस्थित आमच्या मुगळी गावचे भूषण आणि आजच्या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी आदरणीय जाधव सर, मी ज्या शहरामध्ये राहतो त्या शहराचे रहिवासी असलेले आदरणीय मानकोसकर सर, पिंपरी चिंचवड मधील आमचे मार्गदर्शक आदरणीय परदेशी सर, व्यासपीठावर उपस्थित इतर सर्व मान्यवर, सर्व पुरस्कारार्थी, हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त मराठवाडा युवा मंचातर्फे आजचा हा कार्यक्रम इथं आयोजित करण्यात आलाय। मित्रांनो, मला इथं मराठवाडा मुक्ती संग्रामातील काही गोष्टी माझ्या घरात सुद्धा घडलेल्या आहेत, त्यामुळे मला थोडा त्या गोष्टीचा मागोवा घ्यायचा आहे। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत स्वतंत्र झाला आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर माझे आजोबा स्वर्गीय गोपाळराव मुगळीकर हे मुगळी गावचे प्रगतिशील शेतकरी होते आणि त्याच सोबत स्वामी रामानंद तीर्थ यांच्या स्टेट काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा होते। 15 ऑगस्ट 1947 रोजी ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला त्यावेळी माझ्या आजोबांनी गावामध्ये तिरंगा फडकवला आणि प्रभात फेरी काढली आणि त्यांची कविता त्या तिरंगाच्या साक्षीने त्यांनी तिथं उद्घोषित केली। धन्य सुदिन आज आम्हा प्राप्त झाला, भारतीय स्वातंत्र्य रवी उदय पावला। पारतंत्र्याच्या शृंखलेनी बद्ध होऊनी, शतकाहून अधिक कष्ट सोसुनी, धन्य सुदिन मायभूमी नयनी देखला, भारतीय स्वातंत्र्य रवी उदय पावला। चरखा, सत्याग्रह, स्वातंत्र्य संग्राम, ॲटलीची घोषणा, दलितोद्धार, निवडणुका या त्यांच्या वेगवेगळ्या कविता त्यावेळी विविध वर्तमानपत्रात आणि मासिकात छापून येत होत्या। स्टेट काँग्रेसचं काम करत असताना रजाकारांची नजर त्यांच्यावर पडली आणि किसान दलाच्या कार्यकर्त्यांनी आणि रजाकारांमध्ये झालेल्या संघर्षामध्ये रजाकारांचे काही माणसं मारली गेली आणि त्या ठिकाणी माझ्या आजोबाला आणि चुलत आजोबाला बोलून तेही या किसान दलाला सामील आहेत, स्टेट काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत म्हणून त्यांची हत्या करण्यात आली आणि अशा रीतीनं माझ्या आजोबांनी या हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये हौतात्म्य पकडलं होतं। मराठवाडा आणि हैदराबाद निजाम भारताला स्वातंत्र्य मिळालं तरी भारतात सामील करत नव्हतं। मराठवाड्याची जनता त्राहिमाम म्हणत होती आणि तुळजापूरच्या भवानीला आवाहन करत होती, दार उघड बाये दार उघड, दार उघड बाये दार उघड, उधे गांबे उधे, दार उघड बाये दार उघड, किती मातले रसाकार निर्धाळी, घे आता त्रिशूल हाती माता भद्रकाली, उदे गांबे उदे, दार उघड बाई दार उघड। आणि शेवटी या भवानीनं या मराठवाड्याच्या जनतेची हाक ऐकली आणि सरदार पटेलांच्या रूपानं मराठवाड्यामध्ये हैदराबाद मुक्ती संग्रामासाठी ऑपरेशन पोलीस ऍक्शन सुरू झाली। जय मराठवाडा, जय मराठवाडा, मराठवाडा माझा आणि शत्रू रक्तानी रणी बांधली तुझी महापूजा,
निजामाला खडे चारुनी वाजती विजयाचे चौघडे, मराठाड्यावरती पुन्हा एकदा तिरंगा फडफडे. उधे गांबे उधे, उधे गांबे उधे, दार उघड बया दार उघड. आणि मग मराठवाडा स्वतंत्र झाला. माझ्या मराठवाडी मातीचा लावा ललाटास टिळा, माझ्या मराठवाडी मातीचा लावा ललाटास टिळा. तिच्या स्पर्शाने जागल्या दर्या खोऱ्यातील शिळा, तिच्या स्पर्शाने जागल्या दर्या खोऱ्यातील शिळा. आपल्या मराठवाड्याचे सुप्रसिद्ध कवी लक्ष्मीकांत तांबोळी सर म्हणतात, या मातीच्या पुण्याईचा टिळा कपाळी लावू, या मातीच्या पुण्याईचा टिळा कपाळी लावू. जोवर वाहे गोदामाई तोवर गाणे गाऊ, जोवर वाहे गोदामाई तोवर गाणे गाऊ. मित्रांनो, अशी ही मराठवाड्याची माती आणि ज्या मातीत जन्मलेली माणसं एकत्र आणण्याचं काम या मराठवाडा युवा मंचाच्या माध्यमातून सत्यजित चौधरी सारख्या या युवा उद्योजकांनी केलं. त्याचं आपण कौतुक करावं तेवढं थोडं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून परत एकदा त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. रामायणामध्ये ज्यावेळी राम लंकेला जाण्यासाठी रामेश्वरच्या समुद्रतटी आपल्या वानर सेनेसह आले होते, त्यावेळी समोर अफाट असा समुद्र होता आणि लंकेत कसं जायचं हा एक मोठा यक्ष प्रश्न त्यांच्या समोर उभा होता. त्यावेळेस सुरुवातीला रावणाकडे दूत म्हणून कुणाला तरी पाठवावं आणि शिष्टाई सफल होती की नाही याची चाचपणी करावी असा एक चर्चेचा सूर तिथं जमलेल्या सर्व वानर सेना आणि इतर जे रामाचे सल्लागार होते त्यांनी घेतला आणि कुणाला पाठवायचं यावर बराच खल झाला. मग शेवटी हनुमानाची निवड झाली. परंतु आता हा समुद्र कसा पार करायचा? समोर पसरलेला अफाट विस्तीर्ण समुद्र आणि त्याच्या पलीकडे जायचं कसं? पण त्यात सर्वात हुशार जांबुवंत नावाचा वानर होता. त्याला माहित होतं की ही कला फक्त हनुमंतात आहे आणि हनुमंतच रावणाकडे जाऊ शकतो. आणि मग जांबुवंतांनी हनुमानाला त्याच्या शक्तीची जाणीव केली होती, करून दिली. तो म्हणाला, हनुमाना, अरे तू लहानपणी ज्यावेळी जन्माला होतास तेव्हा सूर्याला गिळायला निघाला होतास, हा समुद्र तर तुझ्यासमोर काय? आणि मग त्यानं हनुमानाची स्तुती करायला सुरुवात केली. हनुमानाच्या शक्तीची ताकदीची त्याला जाणीव करून दिली आणि हनुमानानं जय श्रीराम म्हणत उड्डाण घेतलं. आणि नंतरची गोष्ट तुम्हाला माहितच आहे, मी फारच काही खोलात जात नाही. तसे आपण सर्वजण इथं बसलेले मराठवाड्यातले हनुमान आहेत आणि हे सगळे स्टेजवर बसलेले जांबुवंत आहेत. तुमच्या शक्तीची जाणीव करून देण्यासाठी हे सगळे जांबुवंत इथं बसलेले आहेत. तुमच्या अंगामध्ये अफाट शक्ती आहे, परंतु तुम्हाला तुमच्या शक्तीची जाणीव नाही. म्हणून हे आदर्श ज्याने आपल्या ताकदीनं मेहनतीनं हे स्थान मिळवलं ते कशा प्रकारे मिळवलं आणि जीवनात पुढे तुम्हाला यश मिळण्यासाठी काय करायचं हे सांगणारे जांबुवंत आज या सत्यजित चौधरीने या व्यासपीठावर बसवलेत. हा आपल्या सगळ्यासाठी एक दुग्ध शर्करा योग आहे. मित्रांनो, ज्यावेळी मी या पोलीस क्षेत्रात काम करत होतो त्यावेळी एक 22 वर्ष मी मराठवाड्यात काम केलंय. नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यामध्ये काम केलं आणि नंतर ठरवलं की आता तसा एक पिरियड पूर्ण झाला होता, आता जायचं कुठं? चला आता आपण पुण्याला आपलं नशीब आजमावून प्रयत्न केले आणि पुण्याला आलो. सुरुवातीला मला सांगण्यात आले की पुण्यामध्ये पोलीस खात्यामध्ये सरांना माहीत असेल कोल्हापूर लॉबी, पुणे लॉबी अशा प्रकारची लॉबिंग असते. परंतु ह्या मराठवाड्याच्या मातीमध्ये कुठलंही आव्हान स्वीकारायची पूर्वीपासूनच सवय असते. त्यामुळे मी म्हणलं काय कुठलीही लॉबी असली तरी मी संघर्षाच्या मातीतून आलेलो आहे आणि संघर्षाची बीज आमच्या रक्तामध्ये आहे. त्याच्यामुळे इथं फारसं काही मला अवघड जाणार नाही. आणि मग इथं आल्यानंतर जे आता मी इथं आल्यानंतर पाहिलं, परंतु जी गुणवत्ता आपल्यात आहे, जी कष्ट करण्याची प्रवृत्ती आपल्यात आहे, कारण आपण प्रतिकूल परिस्थितीत जन्मलेले आहोत. आपल्याकडे पाण्याचा अभाव आहे,
पण लाथ मारेल तिथं पाणी काढण्याची ताकद सुद्धा आहे आपल्याकडे. म्हणून मग इथं पाय रोवून उभा राहिलो आणि मग चांगल्या चांगल्या पोस्टिंग मिळत गेल्या, मान सन्मान मिळाले या नगरीमध्ये. या नगरीमध्ये राष्ट्रपती पदकानं सुद्धा मला सन्मानित करण्यात आलं. आणि अशा प्रकारे जरी मराठवाड्यातून आलो असलो तरी कुठलाही न्यूनगंड मी बाळगला नाही. मी बऱ्याच वेळेला बऱ्याच मुलांना भेटतो, बरेच मुलं माझ्याकडे येतात, परंतु त्यांच्या मनामध्ये कुठंतरी एक मागासलेपणाचा न्यूनगंड असतो. मित्रांनो, आपण कुठल्याही प्रकारचे मागासलेले नाही. सगळ्यात गौरवशाली असा सातवाहन राजवट आपल्या मराठवाड्यावर होती. यादवांची राजवट आपल्या मराठवाड्यावर होती. शिवाजी महाराज वेरूळचे, भोसले घराणा वेरूळचं आपल्या मराठवाड्यातलं आहे. मराठवाड्यात अनेक ज्योतिर्लिंग आहेत, आई तुळजाभवानी आहे, इतकं सगळं समृद्ध नद्या आहेत, गोदावरीचा प्रदेश आहे. एवढ्या सगळ्या समृद्धीतून आपण आलेले आहोत. आपण कुठल्याही प्रकारे मागास नाही आहोत. ती संकल्पना, तो न्यूनगंड तुम्ही मनातून काढून टाका. कारण तुम्ही पाहता इथं सगळे व्यक्ती बसले, कुणाच्या चेहऱ्यावर तो न्यूनगंड दिसतोय का तुम्हाला? सगळ्याच्या चेहऱ्यावर एक वेगळी ताकद, एक वेगळी ऊर्जा आपल्याला दिसते. ती ऊर्जा त्यांच्याकडून घ्या. देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे, देता देता देणाऱ्यांनी घेणाऱ्याचे हात घ्यावे. तर अशा प्रकारचे हे विंदा करंदीकरचं वाक्य आहे. तर आपण मराठवाड्यात जन्मलो आहोत, तर आपण मराठवाड्याच्या जनतेसाठी काहीतरी केलं पाहिजे. सतत सहकार्याची भावना ठेवली पाहिजे. जेव्हा जेव्हा माझ्याकडे मुलं येतात तर कायद्याच्या चौकटीत राहून मी त्यांना मदत करत असतो. जे काही आपल्याला करणं शक्य आहे त्या पद्धतीने मी मदत करत असतो. त्यामुळं त्यांना सुद्धा कुठंतरी एक आनंद होतो की एक मराठवाड्याचा माणूस आपल्यासाठी काहीतरी करतोय. आणि मग त्यांच्यामध्ये सुद्धा दातृत्वाची भावना निर्माण होते. आणि ही दातृत्वाची भावना निर्माण होऊन एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, अशा प्रकारची एक चांगली जीवनशैली आपल्याला अवलंबता येते. म्हणून माझं सर्वांना विनंती आहे की आपण न्यूनगंड सोडून द्या. दुसरा एक मी पाहतोय की इथं मराठवाड्यात आल्यानंतर MPSC आणि एखाद्या कंपनीत नोकरी, विद्यार्थी MPSC आणि मग बाकीचे जो वर्ग आहे तो एखाद्या कंपनीत नोकरी करायसाठी येतो. आता MPSC जे मुलं करतात त्यांच्या वडिलांना वाटतं की आपला मुलगा काहीतरी भारी करतोय. गावाकडे कोणी विचारलं काय करतो तुमचा मुलगा? काय नाही, पुण्याला MPSC करतोय. आता MPSC म्हणजे काय असतं ते इथं आल्यानंतर कळतंय. बऱ्याच वेळेला मोठमोठ्या वर्तमानपत्रातल्या, मासिकातल्या यशोगाथा वाचून मुलं MPSC करण्यासाठी येतात. हा अमुक IPS झाला, आता भोसले सर बसले तिथं, हा अमुक IAS झाला, अमुक IRS झाला. परंतु यामागे तुम्हाला खूप परिश्रम घ्यावे लागतात. मुख्यत्वे मला इथं सांगताना खेद होतो की मराठवाड्याच्या मुलांचा पाया फार कच्चा असतो. बेसिक जे कच्चा असतं, मग त्या कच्च्या इमारतीवर आपण किती जरी कळस उभारायचे ठरले यशाचे, तो कळस उतरत नसतो. त्याच्यामुळं आपला पाया पक्का नाही. आणि मग आपण इथे येतो, MPSCच्या वाऱ्या करतो. मग गावाकडचे शेती, आपल्याला वडील शेती कर म्हणतात, शेती करायची नसते, मग काहीतरी करून इथे यायचं असतं, इथं राहायचं असतं. MPSCच्या वाऱ्या करतो, अपयशी होतो. एक वेळ आता पुढे अशी येईल, जसं आज कोट्यामध्ये आत्महत्या होतात तशा पुण्यामध्ये सुद्धा MPSC मध्ये अयशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येत वाढ सुद्धा होऊ शकते. अशी आज परिस्थिती या पुण्यामध्ये आहे. तर मित्रांनो, केवळ MPSC किंवा नोकरी हा स्थायी भाव न ठेवता व्यवसाय सुद्धा होता. आज आपण पिंपरी चिंचवडमध्ये पाहतो, सत्यजितराव आहे तिथं, की पाणीपुरी असेल, तुमची मेडिकल असतील, किराणा दुकान असतील, कुठलाही छोटा मोठा व्यवसाय यामध्ये परप्रांतीय घुसलेले आहे. मराठी माणसाचे आत्ताच कुठं मराठवाड्यातल्या लोकांचे व्यवसाय मला दिसलेले आहेत. निलंगा राईस खाल्ला असेल सगळ्यांनी, निलंगा राईस. आता कुठं निलंगा राईसचं नाव फेमस होत आहे, आता कुठं परभणीचे धपाटे फेमस होतात, आता कुठं तरी MS 23 नावाचं हॉटेल दिसतंय. म्हणजे आता कुठंतरी आपल्यामध्ये प्रगती होत चाललेली आहे. आता कुठंतरी क्रांती होत चाललेली आहे. आपला जो माइंडसेट आहे तो माइंडसेट बदला, व्यवसायात उतरा. नोकरीच्या संधी खूप कमी झालेल्या आहेत. आता प्रायव्हेटायझेशनचं युग होत चाललेलं आहे. त्यामुळं तुम्ही नोकरी न करता, सरांनी सांगितलं होतं की तुम्ही एम्प्लॉई न होता एम्प्लॉयर बना, दुसऱ्याला रोजगार द्या. तुम्ही काहीतरी व्यवसाय करा आणि दुसऱ्याला रोजगार द्या, जेणेकरून आपल्या माणसाची प्रगती होईल. या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे. शेवटी माझं सांगणं एकच आहे की माझं आताच सांगितलं त्यांनी सूत्रसंचालकाने की तुझा एक थेंब नावाचा कविता संग्रह प्रकाशित आहे.
आणि इथं बाहेर सीडी ठेवलेली आहे किंवा दिलेली असेल, प्रत्येकाने जाताना एक सीडी घेऊन जावी कविता संग्रहाची. आणि शेवट मला करायचं आहे माझ्या कवितेनं, माझ्या पोलीस खात्याचं सार या कवितेमध्ये पूर्ण दडलेला आहे की पोलीस म्हणजे काय असतो. त्याच्यावर मी जास्त भाष्य केलेलं नाही. एक शेवटच्या काही ओळीमध्ये इथे आपल्यासमोर मांडणार आहे. कवितेचं नाव आहे सदरक्षण आहे खल्लीकरण आहे. विचाराल जेव्हा आम्हास तुम्ही ब्रीद तुमचे आहे तरी काय, एकमुखाने सारे वदतील सदरक्षणाय खलनिग्रणाय, सदरक्षणाय खलनिग्रणाय. जनतेसाठी देह झिजवितो कधी न श्रमतो स्वांत सुखाय, जनतेसाठी देह झिजवितो कधी न श्रमतो स्वांत सुखाय. भल्या भल्यांशी घेऊन टक्कर गोरगरिबांना देतो न्याय, भल्या भल्यांशी घेऊन टक्कर गोरगरिबांना देतो न्याय. विचाराल जेव्हा आम्हास तुम्ही ब्रीद तुमचे आहे तरी काय, एकमुखाने सारे वदतील सदरक्षणाय खलनिग्रणाय. कारवाईचा धसका घेऊनी दुश्मन आमचे खाती हाय, कारवाईचा धसका घेऊनी दुश्मन आमचे खाती हाय. आपटला जरी दंडुक आम्ही लटलट त्यांचे कापती पाय, आपटला जरी दंडुक आम्ही लटलट त्यांचे कापती पाय. विचाराल जेव्हा आम्हास तुम्ही ब्रीद तुमचे आहे तरी काय, एकमुखाने सारे वदतील सदरक्षणाय खलनिग्रणाय. अंडरवर्ल्डच्या दहशतीवरती बुलेट फॉर बुलेटचा जालिम उपाय, अंडरवर्ल्डच्या दहशतीवरती बुलेट फॉर बुलेटचा जालिम उपाय. मोका कायदा मोका साधून दुर्जनांना केले दे माय धरणी ठाय, मोका साधून दुर्जनांना केले दे माय धरणी ठाय. विचाराल जेव्हा आम्हास तुम्ही ब्रीद तुमचे आहे तरी काय, एकमुखाने सारे वदतील सदरक्षणाय खलनिग्रणाय. सत्यासाठी देव लढा मागे कधीच हटणार नाय, सत्यासाठी देव लढा मागे कधीच हटणार नाय. याल तर तुमच्यासह न याल तर तुमच्या शिवाय, याल तर तुमच्यासह न याल तर तुमच्या शिवाय. शेवटच्या काही वेळेत विचारात जरी असे विविधता यावर आमची एकच राय, विचारात जरी असे विविधता यावर आमची एकच राय. सारे भारतीय आमचे बांधव भारत भूमी आमची माय, सारे भारतीय आमचे बांधव भारत भूमी आमची माय. विचाराल जेव्हा आम्हास तुम्ही ब्रीद तुमचे आहे तरी काय, एकमुखाने सारे वदतील सदरक्षणाय खलनिग्रणाय, सदरक्षणाय खलनिग्रणाय, सदरक्षणाय खलनिग्रणाय. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय मराठवाडा. मला इथं जी माझे विचार मांडण्याची मला संधी दिली, माझा जो सत्कार केला त्याबद्दल मराठवाडा युवा मंचाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, विशेष सत्यजित चौधरी यांना धन्यवाद. नमस्कार.